न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। सोशल मीडियात सध्या कॉकरोच जनता पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे। आज शुक्रवारी 6 जून रोजी त्यांनी जंतर मंतर इथं शांततापूर्ण आंदोलन आयोजित केलंय। या आंदोलनासाठी त्यांना दिल्ली पोलिसांकडून परवानगी मिळाली आहे। या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाईल। दरम्यान मनोरंजन क्षेत्रातील कलाकारही या आंदोलनात देशातील तरुणांच्या पाठीशी उभे आहेत। अभिनेत्री रिचा चड्डानंही आपला पाठिंबा व्यक्त केलाय। अभिनेत्रीने यासंबंधी एक पोस्ट सोशल मीडियात शेअर केली आहे। बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्डानं सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर करत कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा दर्शवलाय। अभिनेत्रीनं पोस्ट म्हटलंय की मी आता सुंदर अशा ऑकलँड या जागेवर आहे। इथं कदाचित जगातील सर्वात स्वच्छ हवा आहे, पण माझं मन अजूनही दिल्लीमध्ये अडकलंय। माझी प्रिय दिल्ली माझ्या बालपणीचे, शाळेचे आणि कॉलेजचे शहर, जिथं मोठमोठे पार्क आणि जुने झाडी आहेत। मी माझ्या देशातील तरुणांना माझे प्रेम पाठवते। मला आशा आहे की तुम्ही बेगडी देशभक्त होण्यापेक्षा खरे देशभक्त व्हाल। तुम्ही दयाळू आणि शांत समजूतदार व्हा। मी मनापासून तुमच्या सोबत आहे, असं अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। सध्या रिचा चड्डाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। अभिनेता अतुल कुलकर्णी यांनीही कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सर्व तरुणांना सहभागी होण्याच्या आव्हानाला पाठिंबा दिलाय। अभिनेत्यानं पोस्ट शेअर करून माफीही मागितली आहे। अभिनेत्यानं पोस्टमध्ये म्हटलंय की प्रिय तरुण नागरिकांनो, जसं तुम्ही तुमचा आवाज उठवण्यासाठी आणि तुमचे निर्णय महत्त्वपूर्ण करण्यासाठी सज्ज होत आहात, मला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत। माझ्या पिढीनं, आधीच्या आणि नंतरच्या पिढीनं कधीही आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली नाही। आमच्याकडून चुका झाल्यात। आम्ही आमच्या वाट्यातील आव्हाने मागे सोडली आहेत, जी आता तुमच्या वाट्याला आली आहेत। यासाठी आता मी माफी मागतो। तुम्ही प्रामाणिकपणे देशाला आकार देत राहा। तुम्हा सर्वांना शुभेच्छा, असं अभिनेत्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।